नमस्तुभ्यम. शिवभक्ती चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी तुम्हाला आज वास्तू टिप्स सांगणार आहे की आपल्या घरात वास्तू दोष कसा निर्माण होतो आणि नकारात्मक शक्तीचा प्रवेश आपल्या घरात कसा होतो, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला 10-12 असे उपाय सांगणार आहे की ह्या वस्तू आपल्या घरात तुम्ही ठेवू नका. तर त्याच्यातलं पहिलं आहे की आपल्या घरात जर खंडित झालेले देव असतील, मूर्त्या असतील, फाटलेले फुटलेले पुस्तकं असतील किंवा फोटो असतील, तुटलेले एका साईडने असे हे झालेले, त्याच्याने आपल्या घरात म्हणजे आपल्याला देवांचा दोष लागतो आणि काहीही पण समस्या आपल्या घरात निर्माण होतात. दुसरं कारण असं आहे की आपण देवघरात जे देवाला नैवेद्य अर्पण करतो किंवा फुलं वगैरे चढवतो, देवाला धूप वगैरे लावतो आणि ते काय करतो, एका प्लास्टिकच्या पिशवीत आपण देवाघरात ठेवून देतो आणि मग ते भरपूर दिवस तिथंच राहतं. आपल्याला फेकायला म्हणजे आपण त्यांना फेकत नाही, त्याचं साचवतो पण त्याच्याने काय होतं, आपल्या घरात